मान्यवर नवघरे साहेब प्रश्नाची विचारणा केली. म्हणते गणेशाचं मंदिर कोण बांधलं? मी सांगितलं लेखकाचं नाव अशोक राणा आणि 1685 मध्ये 1685 मध्ये शिर्डीवाले साईबाबा यांनी नाशिक मध्ये सर्वप्रथम गणपतीचे मंदिराची गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. परत दादा का सांगा ना तुमचं नाव? तर मान्यवर साहेब म्हणते साई शिर्डी बाबाची जयंती साजरी होत नाही का? कोण नाही म्हणते? तुमचे कान आहेत का? परसाची पान आहेत? कोण नाही म्हणते? आम्ही नाही म्हटलं का? हनुमंताची जयंती साजरी होते, श्रीकृष्ण भगवंताची जयंती साजरी होते. पण साई शिर्डीचे बाबा हे अवलिया संत इथे सगळ्या घसक वाचक लोक असतील. ज्याच्या उदरातून जन्मास आला त्या साई शिर्डीच्या कोणाच्या तरी उदरातून जन्मास आले असतील की नाही? बरोबर आहे. मग त्यांच्या आई वडिलांचाच पत्ता लागला नाही अजूनपर्यंत. तर काल्पनिक जयंती बनवली त्यांची. कशामुळे? की काही त्यांनी चमत्कार केले. समजले की नाही? सूरजी नवघरे अनेक लोक आहेत. या कोणत्या देवाची जयंती साजरी नाही होती ती सांगा बरं? शाहीर साहेब, या भारतामध्ये सगळ्या चिडी मुंगी देव सगळ्यांची पूजा होते. गाय म्हैस ढोर वासरू माणूस सगळं. समजलं की नाही? कुत्र्याची पूजा होते पण कुत्रीची पूजा करू नका. हो खंडोबा देवाला कुत्र्याची पूजा करतात ना, त्याला खंडोबा म्हणतात ना. मग कुत्रीची पूजा का नाही होती भारतामध्ये? मला तसं वाटतं अभ्यास तुमचा जास्त वाढला नाही का? बोलता आम्हाला येते हो. तुमचा कन्फ्यूज करण्याचा भाग आहे. तुम्ही सांगितलं ना नेटवरचा प्रश्न सांगता. इंटरनेट खोटं नाही बोलत का? बोलत नाही का खोटं? तुमचं म्हणणं आहे ना? हो आम्हाला माहित होतं ते उत्तर. ज्याचं नाव आहे परशुराम, त्याने मुंबईमध्ये सिद्धिविनायक हे मंदिर बांधलं गणपतीचं. बरोबर आहे? आम्ही सांगू शकत होतो पण आमच्याजवळ पुस्तक आहे, पुरावा आहे. शाहीर साहेब, जिनके अपने घर शीशे के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं माना करके. जिनके अपने घर शीशे के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं माना करते. और प्यार मोहब्बत में भले ही जायज हो, मेरे जैसे गैर मारते तो इशारा नहीं करते. समजू नये स्वतःशी हुशार, समजू नये स्वतःशी हुशार. जगामध्ये असती एकाहून एक चातुर आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बांधवांनो ते तुलाच ठाव आहे. शाहीर साहेब म्हणतात मला तुमची गवळण समजली नाही आणि विचारले असता तर तुमच्या नाकाचा काय शेंडा वाकडा झाला असता का? तुम्ही आम्हाला विचारलं असता तर तुमच्या नाकाचा शेंडा काही वाकडा झाला असता का म्हणलं? तर तुम्ही हातभर आहात तर तुमची हितभर उंची कमी झाली असती. पण तुम्हाला एक घमंड काय? हो मी कायला विचारू? बरोबर आहे की नाही भाऊ? हुशे त्याचं नाशिन आहे, शहाण्याचं मत आहे. पुन्हा गोष्ट आली की तेच वादावर गोष्ट आली की नाही? शाहीर साहेब जरा हुशारी ना बरं. म्हणते ये गिदर म्हणते कलगी का वजीर खड़ा है. तू कलगीचा शीर वजीर. हा तर इकडे तिरंग्याचा एक काय. आज मारीन मी पक्का. आज डाव मारीन मी पक्का. हा इरादा आहे माझा पक्का आहे. समजलं की नाही? जरा होशियारीनं प्रश्न 100 प्रश्न का नाही विचारा. आणि आम्ही जेव्हा विचारतो तर मग कुठं असतात तुमचे कान? कान आहेत परसाचे पानं आहेत. मी म्हणतो का त्या लेकराचे जन्मताच आई वडील मरण पावणे जन्मल्याला माय मेला बाबाई मेला. आणि हे शाहीर सांगतात हुशार शाहीर
1.5 वर्षाचे होते म्हणतात लाल बहादूर शास्त्री. जमन का? मी विचारतो दिल्ली आणि हा सांगते मुंबई. चेहऱ्यावरची लाली उतरवायची नाहीये, समजलं की नाही? बिलकुल हसून खेळून कार्यक्रम कर. पाहतो आज मी त्या दिवशी ताकद दाखवली माझी, आज तुला ताकद दाखवायची. त्यामध्ये किती पाणी आहे. मी खणून भरून चालू आहोत त्यासाठी. हो दे गाण्यावर गाणे पाहिले जाईल, शेरावर शेर ना गाण्यावर गाणे. वा रे वा शाहीर साहेब. आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी बाटत नाही. नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी बाटत नाही. आणि सत्य सांगायला बघून मला कसलीही लाज वाटत नाही. नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी बाटत नाही. सत्य सांगायला मला कसली लाज वाटत नाही. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते आणि सत्य सांगायला गेलं तर या सुरत शहराची आग होते. पुस्तक दाखवा म्हणते मला. नाही आमच्याकडे काहीच नाही. पुराव्याविषयी बोलतो आम्ही, समजलं का? हवेत बोलणं जमत नाही आमच्या त्याला. उत्तर जर नाही आलं तर नाही सांगू आम्ही. नाही सांगितलं का तर पैसे काही कमी देणार का ठेकेदार साहेब आम्हाला? एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं मला, नाही सांगितलं तर काही पैसे कमी देतील का इथले लोक? शाहीर साहेब समजलं की नाही? आणि म्हणून जरा भानावर. आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतल्या मी वाटत नाही. सत्य सांगायला मला कसली लाज वाटत नाही. आणि इतिहासाची पोळ खोलतो तर काही लोकांना राग येते आणि सत्य सांगायला गेलो तर या सूरज भाऊची आग होते. आणि म्हणून शहाण्या लोकांना म्हटलंय गदेले सांगा किती घ्या, गदेल ते रुचत नाही. आणि तशीच गोष्ट कुत्र्याला खीर कधी पाठत नाही. जिथे सत्य सांगणारा दुजा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते. जिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते तिथे नंगेशाहीमध्ये, जिथे सत्य सांगणारा दुजा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते. आणि नंगेशाहीमध्ये ज्याले ज्याले मजा येते त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते. आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तर तुमचं लक्ष कुठे येते? काऊन थांबा ना थोडा वेळ. काही लग्नाची बिन घरी आहे का? काही भीती वाटते? वा रे वा. कुठे आहे तुमचं चालू? का चालू? जमानच तसा आहे तर का सांगा. जवान खून आहे, सळसळ रक्त आहे. 25 वर्षाची वय असेल माझ्या अंदाजाला. 23 वर्ष. असं नको करा. आम्ही तुम्ही जे विचारता आम्ही बरोबर लक्ष ठेवतो. तुमचं लक्ष कुठे राहते? नाही तुमचं लक्ष कुठे राहते शाहीर साहेब? आणि म्हणून 4 बोट आम्ही दुसऱ्याकडे ठेवत आहोत. 1 बोट आम्ही दुसऱ्याकडे ठेवत आहोत, 4 बोट आमच्याकडे असतात. याचं भान ठेवून शायरी करा तर मजा येईल. आणि म्हणून गर्वाने माणसाचे घर खाली, एका हाताने वाजेल का टाळी, स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेते म्हणून हे कधी भंगाला आले. गर्वाने रावण तो कसा मेला, प्रभू रामाने त्याचा वध केला. आणि डाकू असून तो अंगोळी माल सांग बुद्धाला शरण का गेला. हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है. तुमच्यासारखे आम्ही नवीन होतो का नाही? याच्यापेक्षा दमदार शायरी करू आम्ही. काय होणे ते काय पाच काम नाही. आता तुमची वेळ आहे, तुम्हाला करण्याचं आहे, काही हरकत नाही. ते म्हणणं आहे जेवढ्या जोरात आम्ही जमिनीवर चेंडू आपटू की नाही तो वर तेवढा जाते पण खाली तेवढ्या झपाट्याला पडते. समजलं की नाही? आणि म्हणून हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है. अरे ऐसा भी नहीं कि हमने उन्हें पहली बार देखा है. पलट देंगे तुम्हारी हर बाजू का इरादा भी पक्का है. और आने दे हर मुश्किल को हद से पार कर देंगे. ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है. क्यों ऐसा कह रहा हूँ? तीर कमान से निकला निशाने को नहीं चुकता. तीर कमान से निकला निशाने को नहीं चुकता. और ज्ञानियों की करता कदर में वरना अच्छे अच्छे को नहीं झुकता. शाहीर साहेब आणि म्हणून ईट का जवाब हमें पत्थर से देना भी आता है. ईट का
चूर कर देना भी आता है, इसका जवाब पत्थर से देना भी आता है, और तुम्हारे इरादे को चकनाचूर कर देना भी आता है। तुम तो समझते होंगे कलगी के वजीर, तो तुम्हें झुकना नहीं बल्कि झुकाना भी आता है। झुकाना भी आता है, समजले की नाही? हाय मिशन शाहीर होय. मी अजून पावर दाखवलो नाही. मी नको दाखवणार पावर दाखवलंच नाही मी, समजलं की नाही? पण वेळ येईल. तर शाहीर साहेबांनी एक प्रश्नाची विचारणा केली आणि त्यांचा प्रश्न म्हणतात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगावकडून होतो मुंबईला जात होते आणि जाता जाता त्या वाटेमध्ये त्यांना एक शेतकरी मिळाला. भुकीने व्याकुळ होते, काळच तसा होता, अन्न नव्हतं मिळत त्या काळामध्ये, लाचारी होती, बेकारी होती. आणि म्हणून तिथे एक शेतकरी मिळाला त्यांना त्या वाटेमध्ये आणि तो त्या शेतकऱ्याच्या जवळ गेला आणि म्हणायला लागला, म्हणते शेतकरी दादा मला खूप भूक लागली आहे. पण तो शेतकरी काय म्हणते, माझा एक बैल मेलेला आहे रे म्हणते, एक बैल माझा मरण पावलेला आहे म्हणते. तर बंडीच्या धुऱ्याचा एक बैल मेलेला आहे म्हणते, आणि त्या धुऱ्याने जर तू आपलं बैलाचं जर हे करशील म्हणते, काम जर करशील म्हणते, तर मी तुला जेवण देईन म्हणते. असं काही त्यांनी बोललं. तर त्यावेळेस माझ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहला आणि त्यावेळेस त्यांनी 2-4 लाईन म्हणले, कविता म्हणली. तर ते कविता कोणती? तर शाहीर साहेब ते कविता आहे, गुरे झाली माणसे, माणसे झाली गुरं, त्यापेक्षा बरं खारव खारव. शाहीर साहेब, गुरे झाली माणसे, माणसे झाली गुरे, त्यापेक्षा बरे खारव खारव, म्हणजेच गाढव. समजले की नाही? तर हे तुमच्या हे 4 लाईनी त्यांनी तिथे पागलांनी साहेब येणार आहे, तुमचं स्वागत घेणार आहे साहेब. हो जमलं, तुम्ही बाजूला ना थोडंसं भाऊ बसा प्लीज. मग आपण तिकडे चर्चा करू या विषयावर. आणि म्हणून काय म्हणतो आहे जरा लक्ष देऊन ऐका. तर शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं, अतिशय सुंदर गाणं म्हटलं. काय म्हणता? सापडला हा डावात याले चित पाडतो, अरे सापडला हा डावात याले चित पाडतो, आणि नैल्यावरती दैला मारून झेंडा काढतो. तुम्ही झेंडा काढा, आणि आम्ही असे जाऊ का? आम्ही भुलबा भुलबीचा खेळ करायला आलो का इथं? नाही. शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणतो, अरे दीवाने तेरे नाम के खडे है दिल, 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 के हम तेरे रहे ना किसका साक्षी याच माणसाबरोबर दुय्यम करण्यामध्ये मजा येते. कारण पुरा फेरावर फेर टाईटच जाते जी, जसं टाकलं का नाही तसं टाईटच जाते. म्हणजे पुरा टाईट काम आहे, म्हणजे राऊंड बरं. समजलं की नाही? आजकाल लोकांना गरम तमाशा पाहिजे, बरोबर आहे. सन्माननीय आमचे ढोणे साहेब वेल साखरेवाले यांच्याकडनं 20 रुपयाची भेट मिळालेली आहे पाठीवर याने. म्हणून काय? अरे इतने आसानी से बाजी मैं भी नहीं हारूंगा, अरे परवरदिगार, इतने आसानी से मैं बाजी नहीं हारूंगा, और तुम्हें कमजोर समझने की भूल भी नहीं करूंगा, और तू कौन सा भी रूप धारण कर ले, हाँ इच्छा है, तू कौन सा भी रूप धारण कर ले, पर मैं तुझसे तो नहीं डरूंगा. नहीं. क्यों किया ऐसा, क्यों कह रहा हूँ? क्यों? बेसमझ जैरी वोट कभी उगले नहीं जाते,
अक्कल ठेवली का म्हणते मला गहाण. अभिमान आणि हे अकलीचे बाशिंदे आमची अक्कल का ना गहाण नाही का. आणि म्हणून बेसमय जेरी घोट कभी उगले नहीं जाते. बेसमय जेरी घोट कभी उगले नहीं जाते. और उस बुद्धिमान के बारात में ऐसे पगले नहीं जाते. बेसमय जेरी घोट कभी उगले नहीं जाते. उस बुद्धिमान के बारात में ऐसे पगले नहीं जाते. बदलते होंगे तख्ते और ताज पर उसूल और वायदे कभी बदले नहीं जाते. शाहीन साहेब. आणि म्हणून अरे बाजी मैना हारूंगा. अच्छा अरे बाजी मैना हारूंगा. और बाद में पलटा के तुझे अरे बाजी मैना हारूंगा. पलटा के तुझे अरे नीचे उतारूंगा. पलटा के तुझे अरे बाजी मैना हारूंगा. पलटा के तुझे अरे जितना चढ़ाऊंगा जितना चढ़ाऊंगा और नीचे उतारूंगा. बेटा के तुझे मारूंगा. शाहीन साहेब बोलता बोलता म्हणाले हा तुम्हाला काही अभ्यास नाही असं मी म्हटलं म्हणे. शाहीन साहेब मैंने आपको ऐसा नहीं कहा. समजे की नाही. तुम्ही लक्ष बरोबर ठेवा जी. मी तुम्हाला असं म्हटलं मी की यांना अभ्यास नाही बाबा. शाहीन साहेब घोळात होता. ते अवलिया संत होते आणि तुम्ही त्याच्या जन्माची तारीख सांगता. याची मला दुःख वाटते. त्या ज्या आयशा उतरातून जन्म झाला त्या मायने माहिती आहे का नाही त्याची जन्मतारीख केव्हा झाला. दिवसाले झाला का रात्री झाला. त्या लेकराला माहिती आहे का नाही. वा रे वा. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का. रावणाच्या राज्यात रावण तो विभीषण बिघडला नाही. रावणाच्या राज्यात रावण तो विभीषण बिघडला नाही. आणि रामाच्या राज्यात रावण ते कैकेयी सुधारली नाही. सुधारणे जेव्हा बिघडणे हे विचारावर अवलंबून असते परिस्थितीवर नाही. आणि विचाराची दिशा बदला परिस्थिती बदल्याशिवाय. असं का म्हणतो. खूप झालो भावनी आजवरी मोठा का मला लहानपणावस वाटते. खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहानपणावस वाटते. आणि शहाण्या लोकांचं म्हणणं आहे बंधूंनो मान दिल्यानेच महान भेटते. खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहानपणावस वाटते. कारण शहाण्या लोकांचं म्हणणं की मान दिल्यानेच मान भेटते. त्या तलावाचे पाणी कधी कधी आटते आणि तसं माणसाचं आयुष्य हळूहळू भेटते. आणि म्हणून म्हणणं की मान दिल्यानेच मान भेटते. अरे स्वतः मधला गांभीरपणा सोडून जरा लहान म्हणून पहा. मग आमच्या सारखे तुमच्या पाठीमागे फिरतील दहा. अरे मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते. आणि म्हणून म्हणणं की मान दिल्याने मान भेटते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पण तुमचं तसं नाही. मैंने किया तो रासेला और निशान शहर ने किया तो कैरेक्टर ढीला. मेरे डाव में चपड़ गया तो कर दूंगा धोतर पीला. समझी नाही. हा सन्माननीय गोवर्धनजी ढेगे साहेब सतीजी वावधरे साहेब यांच्याकडे आमच्या पार्टीला 101 रुपयाचा भेट मिळाला. पार्टी आभारी आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय नत्तूजी येसकर साहेब यांच्याकडे या विचारधारेवरती 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. पाठी आभारी आहे. तर कोण कोणाला म्हणते कोण कोणाला म्हणते तुम्हाला सांगतो. ज्याचं नाव आहे डॉक्टर सिंग. डॉक्टर सिंग आणि याला आणि डेव्हिड अधिकारी इंग्रज अधिकारी डेव्हिड आणि डॉक्टर सिंग. तर
डॉक्टर सिंगला मारण्याचा आरोप या भगतसिंगावर लावतात इंग्रज अधिकारी आणि तो डेव्हिड येते आणि त्या भगतसिंगाला हातकडी लावून तो उंटामध्ये टाकते तेव्हा तो माझा भगतसिंग म्हणते विनवण्या करते साहेब मिस्टर डेविड जी मैंने आपके डॉक्टर सिंह को मारा नहीं मैं माँ कसम कह रहा हूँ शपथ खा के बोल रहा हूँ मैंने उनको मारा नहीं उनका खून मैंने किया नहीं परंतु त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या भगतसिंगाला हातकडे लावले आणि जेलमध्ये टाकला तेव्हा तो माझा भगतसिंग काय म्हणते ओय चूतियों के सरदार ध्यान में रख मेरा कसूर कुछ भी है और तुम मुझे बिना कसूर के जेल में डाल रहे हो पर जिस दिन मैं जेल से निकलूंगा हाँ तो तेरा पहला पंचनामा करूंगा चीर फाड़ के पूरा पंचनामा कर दूंगा मैं हाँ आर्यन महोदय आणि पुन्हा डेकोरेशन यांच्याकडून या विचारधारेवरती 100 रुपयाचं दान मिळालंय पाठी आभारी आहे आणि तेव्हा तो माझा भगतसिंग म्हणते आहे त्याला कोणाला डेव्हिडला डॉक्टर डेव्हिड समजले की नाही डेव्हिड अधिकारी याला म्हणते आहे अरे बाजी मैना हारूंगा पलटा के तुझे मारूंगा जितना चढ़ाऊंगा अरे जितना चढ़ाऊंगा अरे नीचे उतारूंगा पलटा के तुझे मारूंगा हाँ वो भी हमारा भारतवासी का खून है समझे कि नहीं हमने भी छुड़िया नहीं पहनी है हाँ मार ऐसा मारेंगे ना पानी में नहीं पीने देंगे देखो आगे वो भगत सिंह क्या कहता है उसको सुनिएगा रखना तू अपने पास में तुम्हारा भगत सिंह बन गया तारीख तेरे मौत की लिख लेना अपने पास में तू कोई तो पखाना नहीं मेरे लिए तू बोलते कोई तोहफा नहीं 10 मिनट में तेरा ऑपरेशन कर दूंगा बोलते मैं जेल से छूट के आऊंगा तब बरोबर है आपको नहीं कहूंगा सूरज जी चेहऱ्यावर शिलाली उतरू द्यायची नाही हाँ बिल्कुल सांगून राहिलो नाही तर मग होते मग नाही का हो मा जवान पुन्हा नाही उतरे आणि म्हणून काय म्हणतो तू काही तो अरे उलटा तुझे ओगी माता उलटा के तुझे
आदर्श मधुकरजी वानखेडे साहेब दूधवाले पाटील यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपयाची भेट मिळालेली आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आणि म्हणून भगतसिंग राजगुरू सुखदेव स्वातंत्र्यासाठी लढले नसते आणि शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले नसते तर तुमच्या घरामध्ये उपासाचे फाके पडले असते. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी आणि भगतसिंग राजगुरू सुखदेव स्वातंत्र्यासाठी लढले नसते तर तुमच्या घरात उपासाचे फाके पडले असते. अरे पाय घासू घासू फडफडले असते तरी तुम्हाला स्टेजवर चढण्याचे सौभाग्य लागले नसते. मग ही पुण्य कुणाची? आपल्या छातीवर ठेवून सांगा. अरे कमीत कमी जनाची नाही तर ठेवा मनाची, जनाची नाही तर ठेवा मनाची. आणि म्हणून सन्मान पुढे काय म्हणतात जरा लक्ष देऊ नये का? सांगा. अरे म्हणून प्यास पानी से नहीं बुझी तो मैं खाने चला गया और न जाने हमारे चाहने वालों ने हमें भुला दिया. अरे फूल हसरत के मुरझाए कयामत के पहले. जहाँ तक तो हमने सबका भला किया. ये आवड़ा सुनो कपन से महापुरुषों की जिसे गद्दारों ने जला दिया. वारे दुनिया जिस थाली में खाया उसमें छेद किया. और हमारे भला करने वालों को हमने क्या सिला दिया? लमचे जिथं खाल्ल्या तिथं झागून भरवल्या. अरे 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 लमच्या. अरे म्हणून माझा भगतसिंग काय म्हणते? अरे बोरा बिस्तर तेरा कहा के भाग जा वतन मेरा मुझको अरे दे कर भाग जा. हमने भी अपने माँ का दूध पिया है और पानी नहीं पिए, समझे कि नहीं तो ऐसा मारूंगा. अरे चमड़ी निकालूंगा और कुत्तों को खिलाऊंगा. कहता है मेरा भगत सिंह, क्या? शेर औलाद है हम डरना नहीं जानते. शेर औलाद है हम डरना नहीं जानते और मैदान में उतर जाए तो कभी हारना नहीं जानते. शेर औलाद है हम भी डरना नहीं जानते और मैदान में उतर जाए तो कभी हारना नहीं जानते. अरे जो हमें मानते हम भी उन्हें मानते, जो हमें नहीं मानते तो फिर हम भी उन्हें नहीं मानते.
विनय बारे पाटील खापरीवाले यांच्याकडे या विचारधारेवरती 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. पाठी आभारी आहे, धन्यवाद. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये मला या आपल्या देशाविषयी सांगते आहे आणि काय प्रेम व्यक्त करते आहे जरा लक्ष देऊन ऐका. बोलो काकाश्री. हाँ ठीक है ठीक है ठीक है. काका की तरफ से 100 रुपये आया है, लेकिन ये होने जाने दो. अजय जी धुल साहब, क्या बात है, मेरी उम्र आपको लग जाए, 100 साल आपके आयुष्य बढ़ जाए. क्या बात है, थैंक यू थैंक यू. सर ऐका तो भगत सिंह काय म्हणते आहे. क्या कहता है वो भगत सिंह, उनको मेरा कोटि कोटि प्रणाम है, क्योंकि वो नहीं होते तो हम नहीं होते. अरे बोलो, अरे हक अपना हम और तेरे से छीनेंगे, अरे ऐसे भिखारी से हम क्या मांगेंगे. कहे निशानियां अरे चुप पीछे नहीं हटेंगे. मेरो गुरुजी का निशान है, तिरंगा निशान, और मेरे गुरुजी से कहना है, मेरा वादा है, गुरु पुरुषोत्तम. हेलो सूरज जी सुनिएगा, अरे गुरु पुरुषोत्तम, अरे तिरंगा लहरा आदर्श की ज्यांनी आम्हाला विनायकी मंगळवारीमध्ये नेऊन आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सन्माननीय नीलम भाऊ धकाते आणि आकाजी कुंभारे साहेब, बरोबर आहे, यांच्याकडे प्रत्येकी आमच्या पाठीला 501 रुपयाचा भेट मिळालेला आहे विचारधारेवर. त्याला कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. सुपर ॲटोवाले आमचे नानाभाऊ बकाल यांच्याकडे सुद्धा 20 रुपयाची भेट मिळालेली आहे. शाहीर साहेबाने गाणं म्हटलं, शिवशंभूच्या आणि शिवशंभूच्या चमडी शंकराच्या डमरूला चमडीला वली कोण होता चांभार, असं काय होतं ना, बरोबर आहे. शंकराच्या जमडीला जे चमडीला डमरूला जे चमडी लावली, तो चांभार समाजाचा व्यक्ती होता. तो कोण आहे तर शाहीर साहेब माझ्या बुद्धीप्रमाणे. तुमच्यासारखा ज्ञानी नावाजी
अरे त्यांनी जर राहिलो असतो तर मी काय शायरी केलो असतो की मी तिकडे गेलो असतो काव्य कादंबरी लिहायला समजलं की नाही. आणि म्हणून तर त्याचं नाव होतं देवा बशीशंकर. देवा बशीशंकर आणि हा चांभार समाजाचा व्यक्ती होता. या पलीकडे तुमचं काय ते तुम्ही सांगा बाबा. माझा महिलाने होतं करणार नाही. चलो आता दुसरं माझं गाणं काय म्हणते. अरे निर्भीड बाणा तो पखानार नाका भरारला निर्भीड बाणा तो पखाना रनात धडारला महाड नाशिक मुख्य पुण्यात महाड नाशिक मुख्य पुण्यात आणि म्हणून या चालीवरती माझं गाणं आहे. शाहीर साहेब म्हणजे 2 घंट्याची होती. मी म्हणतो या वर्षाची शायरी संपेपर्यंत होती. वर्षभराची होती समजलं. 2 घंटे सांगता कधी तुम्ही आम्हाला. मला म्हणतं स्वतःच्या हाताने स्वतःची स्तुती कर. आम्ही केव्हा स्तुती केली सांगायची भाऊ आम्ही स्तुती केली का. हो नाना भाऊ हो 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 ठीक आहे ठीक आहे. तर मी काय म्हणून राहिलो शाहीर साहेब तुम्हाला वर्षभरासाठी प्रश्न आहे. माझं गाणं आहे आणि मी स्वतः गाणं लिहिलेलं आहे. ते विचारधारा मांडलेली आहे. समजलं की नाही. आता म्हणा स्वतः सांगते बा म्हणून शाहीर साहेब सांगून राहिलो. कधी कधी गैरसमज होऊन जाते. तुमच्या हातात होते आमच्या हातात होते. आणि म्हणून काय म्हणतो आहे. अरे टाकतो मी आत कोटी टाकता आत म्हणजे या समयाला. अच्छा आता टाकतो मी आत आणि नाही टाकत मोठं नाही टाकत छोटस टाकतो आणि ते वर्षभरासाठी टाकतो. टाकतो मी आता नाही टाकत मोठं पण तू बरोबर खोलून ठेव. आता खोलून ठेव म्हणता पुस्तक बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठून तरी आपल्याला शोधावं लागेल. बरोबर आहे. टाकतो मी आता नाही टाकत मोठं आणि बरोबर खोलून ठेव. आणि एका बाईने मिरचे भाजले सुटलेच नाही ठेव. एका बाईने मिरचे भाजले सुटलेच नाही. किसी ने सची कहा बुरी नजर वाले तेरा मुंह काला. किसी ने सची कहा बुरी नजर वाले तेरा मुंह काला. पर आज मुद्दत से पड़ा है पाला और घर के महीने भी सूरज सोच समझ कर डाला. सवाल डाला. और इतनी घमंड की भाषा मत करो मेरे परवरदिगार. हम छोटे हैं छोटे रहने दो. इतनी घमंड की भाषा मत करो. हाँ मैं तो डालूंगा अपनी चाबी ज्ञान की और तेरा खोल खाल कर दूंगा गंजा हुआ टाला. आणि म्हणून काय म्हणतो. टाकतो मी आता नाही टाकत मोठं बरोबर खोलून ठेव. आणि एका बाईने मिरचे भाजले सुटलीच नाही खेळ. कोणी मिरची भाजत ठेवण्यास सुटल्याचं होऊच नाही होऊ शकत. असं कसं नाही होईल. मग पागल आहे का आम्ही लोक काही पागल मातीला मला गोड्या बैठा काय मग शाही नाही का. आणि म्हणून तमाशा संतागारी निर्गुणपुरी म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका हंगामाला नव्हे कीर्तनाला नव्हे भजनाला नव्हे नावलीला नव्हे
पण 23 फरवरी तिथून सरमुकामी या तमाशाला राष्ट्रीय खमखणी गंमत ही उपाधी दिली. तर एका बाईने मिरची भाजला सुटली नाही खेळ. कसं आम्ही मिरची जेव्हा भाजतो तेव्हा खेळ सुटते की नाही? भाजतो की टिक्क्यासाठी जेव्हा मिरची भाजतो तेव्हा आणि मनुष्यांचं नाही का पुढे काय म्हणतो ते हाईट म्हणजे फेऱ्यावर कोणत्या गावातील गोष्ट लेडीज आहे फर्स्ट मोठा चप्पल मारती कायसाठी एखादी जण पड गावात समजलं की नाही या काळात नाही. फर्स्ट म्हणजे पहिल्या क्रमांक बरोबर. कोणत्या कामामध्ये या काळात लेडीज पहिल्या क्रमांकावर आहे. कोणत्या गावातील गोष्ट लेडीज आहे पण जेव्हा जाईल टाईट लोकाले वाटेल मस्त. आता का हा टाईट जाईल फेरावर फेर. अच्छा गाण्यावर गाणं एक नाही दोन टाकतो मी तीन आणि लक्ष तर बरोबर ठेव आता तरी आणि लक्ष तू बरोबर ठेव. आणि एका बाईने नानाजी बकाले साहेब यांच्याकडे या विचार झाल्यावरती 21 रुपयाची भेट मिळालेली आहे. पाठी अत्यंत ऋणी आहे. त्याप्रमाणे सन्माननीय आमचे आदर्श अरुण ढोणे यांच्याकडून सुद्धा विचार झाल्यावरती 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. पाठी आभारी आणि म्हणून सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है पर सूरज जी जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है. अरे ऊंची उड़ने वाले भी पतंग एक दिन नीचे आती है. पर ध्यान में रखना गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. जरूर कर जाती है. जरूर कर जाती है. जरूर कर जाती है. लोक आहेत हो आपल्यापेक्षा हुशार लोक आहेत करतील ना. तुमची वावा करतील याच्यात काय वाद मला समाजाकडे. पण आम्ही जे विचारधारा मांडू सत्यतेची मांडू अशी पोकर फिंगर विचारधारा मांडणार नाही. हाँ सम्मानीय कुणाल साउंड सिस्टम इनकी ओर से इस विचारधारे पर 50 रुपए का पारितोषिक आया. पार्टी हमारी है. थैंक यू. तो सुनिएगा आगे क्या कह रहा हूं कलर कोणता होता. मिरचीचा कलर हिरवा नाही तर लाल. शाबास. आणि जेव्हा आपण मिरची भाजतो तर त्या भाजण्या जे मिरची भाजण्यासाठी असतात त्याचा कलर लालच असते की नाही. पण अनुमान लावायचा आहे. होता कलर होता त्या मिरच्याचा सूरज कलर कोणता होता. म्हणजे ते लालही नव्हती ना हिरवी नव्हती. हा किती भाजल्या तिने अनुमान लावा आता. 1 किलो भाजले 2 किलो भाजले का 3 किलो भाजले का 5 किलो भाजले का 10 किलो भाजले. मला नाही पत्य सांगतो मी सत्य. नवरा काढत होता शेव. बायकोचे काम नवरा. हा ते मिरची भाजत होते इकडे हा शेव काढत होता. शेव
मला नाही पत्य सांगतो मी सत्य नवरा काढत होता शेव आणि एका बाईने मिरचे भाजले सुखाचं नाही ठेव. एका बाईने मिरचे भाजले सुखाचं नाही शेवटचं क्रम सादर करत आहो. बंधूंनो, काय माझं भान असलं पाहिजे आणि म्हणून होऊ शकते 5 वेळी इकडे तिकडे झाली असतील तरी माफी मागतो. कारण आम्ही जेव्हापर्यंत एकामेकाला विषय समजून सांगणार नाही तेव्हापर्यंत आमच्या गाण्याची कदर होणार नाही आणि तुम्हाला काही मिळणार नाही त्यामधून. आणि म्हणून सन्माननीय आमचे भाटवे आमचे आदर्श पिकीजी बोरकर साहेब हल्ली मुक्काम मोहारी यांच्याकडे परत या विषयात झाल्यावरती 100 रुपयाचं भेट मिळालेला आहे. पाठी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. ऐका पुढे काय म्हणतो. सिखाती है क्या? सूरज जी, जिंदगी हमें बहुत कुछ सिखाती है. अच्छा. अरे थोड़ा हंसाती है तो थोड़ा रुलाती है. क्या बात. जिंदगी हमें बहुत कुछ सिखाती है. अरे थोड़ा हंसाती है तो थोड़ा रुलाती है. पर खुद से ज्यादा किसी पर भरोसा मत करना. खुद से ज्यादा किसी पर भरोसा मत करना क्योंकि अंधेरे में भी परछाई साथ छोड़ जाती है. क्या बात है. अंधेरे में परछाई भी साथ छोड़ देती है. आणि म्हणून गुरु पुरुषोत्तमाला देऊन सूरज मान खोलून दाखव सूरज शास्त्र पुराण. शाहीर निशान गातो या गाणं मला नाही कुणाचा भेद. शाहीर निशान गातो या गाणं मला नाही कुणाचा भेद. आणि एका बाईने मिरचे भाजले सुखाचं नाही ठेव. एका बाईने मिरचे भाजले सुखाचं नाही ठेव. आदर्श बापूरावजी देहारे साहेब यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपयाचं भेट मिळालेला आहे. पाठी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लावलेले सहकारी शाहीर सन्माननीय सूरजजी नवगरे साहेब आपल्या विचाराला सुरुवात करतील. धन्यवाद.